तर आपला भाग जो चाललाय तो तत्वज्ञानाचा आहे अधिकाधिक. हो, दशक 6 समास तिसरा. हां, त्याच्यामध्ये मायोद्भव निरूपण चालू आहे. हां, 27व्या ओळीपाशी आलो आपण. हां, सारा सारा अवघे शोधिले तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. आता सगळा जो विषय आहे, माऊली आलं तोंडाला, समर्थ इथे म्हणतात शेवटी की म्हणाले मी हा विषय पूर्वी मांडलेला आहे, अनेकांनी मांडलेला आहे, तरीसुद्धा हा विषय मी पुन्हा एकदा मांडतोय. तर का मांडतोय त्याकरता त्यांनी सांगितलं, त्यांचं सूत्रच आहे, वाचिलेची वाचावे, विवरिलेची विवरावे. की पुन्हा पुन्हा तेच तेच वाचावं, त्याचा अभ्यास करावा आणि ते घटवून पक्क करावं. कारण ह्या तत्त्वज्ञानामध्ये अडचण एकच आहे की समजतं जसं त्या क्षणी पटकन, तसं विसरतं पण पटकन. ते लक्षात ठेवायला त्याची आवृत्तीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांनी असं इथे म्हटलं आहे, मी शेवटी म्हणतात ह्या समासाच्या, म्हणाले आधी ब्रह्म निरोपिले तेची सकाळामध्ये व्यापले, सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म. हा विषय आपण सगळा बराबरा पुढे जाऊया. तर म्हणाले मी आधी ब्रह्माचं निरूपण केलेलं होतं, जे सगळ्यांच्यामध्ये व्यापून राहिलेलं आहे आणि सगळं नष्ट होईल, नाशिवंत आहे. आणि सगळं जेव्हा जाईल लयाला किंवा विनाशाला किंवा प्रलयाला, त्यानंतर जे शिल्लक राहील ते केवळ परब्रह्माचं स्वरूपच शिल्लक राहील. आपण होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार, आपण आपला आपणाशी विचार ठाई पडे. आता समर्थांना आवडणारं हे एक पुन्हा सूत्र आहे. त्यांच्या आवडत्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विवेक हा त्यांना अत्यंत आवडणारा विषय. ते असं म्हणतात की विवेकांगी बाणावा, विवेकाने विषय समजवावा, विवेकाने समस्या सोडवावी, विवेकाने ज्ञान करून घ्यावं. सगळ्या ठिकाणी विवेकाचा विचार मांडला आहे. आणि सगळ्यात शेवटी ते विवेकाबद्दल असं म्हणतात की प्रलय जो करायचा आहे किंवा आमच्या जीवनामध्ये जे संसाराचं नाशवंतपण, आता पुन्हा पुन्हा म्हणाले मी सांगतोच आहे, तो नाशवंत संसार जो आहे तो दूर करणं हे फक्त विवेकाने शक्य आहे. का तर नैसर्गिक जे प्रलय आहेत ते होतातच. त्यातला पहिला प्रलय जो आहे तो रोज झोपेत होणारा प्रलय आहे. की आपण झोपतो हा निद्रा प्रलय आहे, की झोपल्यानंतर आम्हाला कशाचीच आठवण राहत नाही, जाणीव राहत नाही. आणि रोज त्याला आम्ही तोंड देतो, रोज तो आम्ही अनुभवतो की बहुना तो आहे म्हणून आपला दिवस चांगला आहे. कारण झोप यावीच लागते, झोपल्याशिवाय दिवस चांगला जात नाही. नाही तर एक दिवस झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवशी काही कमी त्रास होत नाही माणसाला. तर त्यामुळे निद्रा हा प्रलय पहिला आहे की ज्याच्यावरती आमची मात्रा नाही, हा देह चालायचा तर निद्रा असलीच पाहिजे. दुसरा प्रलय आहे तो ब्रह्मांडाचा प्रलय आहे. नंतर आपल्या पातळीवरती देहाच्या पातळीवरचा दुसरा प्रलय हा मृत्यू हा प्रलय आहे. ही दैनंदिन निद्रा आहे, सकाळ झाली की आपण उठतो आहोत. पण एक निद्रा अशी येईल की त्यानंतर उठायचा प्रश्न येत नाही. तो जो आहे देहाच्या पातळीवर मृत्यू हा दुसरा प्रलय आहे. ब्रह्मांडाच्या पातळीवरती ब्रह्मांडाचा प्रलय हा एक प्रलय आहे. ब्रह्मदेवाचा दिवस संपला की जो ब्रह्मांडाचा प्रलय होतो तो आणखीन एक प्रलय आहे. म्हणजे कसा की चतुर्युग संपली, कलियुग संपलं की प्रलय होईल आणि सगळं जलमय होईल. मग त्या जलमय सृष्टीमध्ये ऋषी येतील, काय जी धारणा आहे त्याप्रमाणे सगळ्या औषधी मुळी, सगळी बीज बियाणं हे सगळं काही ते आपल्याजवळ घेऊन ठेवतील, एका होडीमध्ये बसतील आणि ती होडी वल्हवत नेऊन फार उंच कुठेतरी एखाद्या डोंगरावरती सुरक्षितपणे ते सगळं सांभाळतील. आणि जेव्हा हा सगळा प्रलय ओसरेल त्यानंतर पुन्हा जीवसृष्टी निर्माण होईल, त्यानंतर पुन्हा जीवन सुरू होईल. ते सुरू झाल्यानंतर पुन्हा ती सगळी बीज, पुन्हा ते सगळं उपयोगाला येईल. असं होत राहील. ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र, त्याचा दिवस उगवतो तेव्हा जग सुरू होतं, त्याची रात्र होते तेव्हा प्रलय होतो. म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र हा पहिल्या प्रकारचा प्रलय ब्रह्मांडाच्या पातळीवरचा.
दुसऱ्या प्रकारचा प्रलय म्हणजे सगळं ब्रह्मांडच नष्ट होतं. म्हणजे त्या राहू दे कर्नाटकात इतकं हे आहे त्याला पकडेना. तर ब्रह्मांडाच्या पातळीवरती जो दुसऱ्या प्रकारचा प्रलय होतो तो प्रलय असा आहे की हे ब्रह्मांड राहत नाही. आत्ता ज्या देवता आपण कल्पना करतो की 33 कोटी देवता आहेत, 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसू आहेत आणि प्रजापती आहेत, ब्रह्मदेव आहे, अशा प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या देवता आहेत या देवता मिळून 33 कोटी देवता आहेत. ते कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारच्या देवता या सगळ्या सृष्टीचं नियमन करतात. आता त्या देवतांना वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत. त्या देवतांना आमच्या देहात पण स्थानं आहेत. की आमच्या हृदयाची देवता कोण आहे? सूर्य आहे. आमच्या डोळ्यांची देवता कोण आहे? सूर्य आहे. उजव्या डोळ्यामध्ये सूर्यच आहे. आमच्या वाणीची देवता कोण आहे? अग्नी आहे. अशा प्रकारे प्रत्येक देवता ठरलेली आहे. त्या देवतांना जसं देहाच्या पातळीवरती स्थान आहे तसं त्या देवतांना या ब्रह्मांडामध्ये पण स्थान आहे. त्याही ठिकाणी त्या कार्यरत आहेत. आणि तसंच या देवता आमच्या ब्रह्मांडाच्या पलीकडे पण त्यांचा निवास आहे अशी आमची धारणा आहे. त्यामुळे त्या देवता स्वर्गात राहतात, त्या देवता त्यांच्या लोकाला राहतात, काही म्हणा, पण त्या धारणेने त्या देवतांचा विचार केलेला आहे. आता जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय होतो तेव्हा हे तर सगळं नष्टच होतं. पृथ्वी नष्ट होते, सूर्यमाला नष्ट होते, ह्याच्याबरोबर अनेक ग्रहमाला, सूर्यमाला, आकाशगंगा सगळं 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 नष्ट होतं. हे ब्रह्मांडच नष्ट होऊन जातं, त्या देवता पण नष्ट होतात. आणि हे सगळं नष्ट झालेलं जे आहे ते पुन्हा परमेश्वराच्या ठिकाणी बीजभावाला जाऊन राहतं. हा जो आहे तो ब्रह्मांडाचा प्रलय. समर्थांचं म्हणणं असं, त्यांचं आवडतं निरूपण आहे, पुढे येणार आहे आपल्याला, पंचप्रलय निरूपण असं त्या प्रकरणाचं नाव आहे. ते म्हणाले रोजची निद्रा हा पहिला प्रलय, मृत्यू ही जे महानिद्रा हा दुसरा प्रलय, ब्रह्मदेवाचा दिवस संपून रात्र उगवली की होणारा ब्रह्मांडाच्या पातळीवरचा प्रलय हा तिसरा प्रलय, आणि पूर्ण ब्रह्मांडाचा देवतांच्या सकट होणारा जो प्रलय हा चौथा प्रलय. हे कोण करतं? हे आपल्या अधीन नाहीच आहे, हे त्या निसर्गाच्या अधीन आहे किंवा त्याची योजना करणारा वेगळाच आहे. आमच्या हातात कोणता प्रलय आहे? आमच्या हातात विवेक हा प्रलय आहे. ते म्हणतात की विवेकाने ह्या जगाला आम्ही दूर करायचं आहे. या जगाला म्हणजे हे जग नाशवंत आहे, त्याच्यामध्ये अत्यंत स्वार्थ, आत्मकेंद्रित बुद्धी किंवा कुठलाही दुष्टावा, वेडवाकडं वर्तन, पापाचरण, अतिरिक्त वासना, अतिरिक्त हाव, काय जे असेल ते, की जे हे जग म्हणजे माझं आहे, म्हणजे या सगळ्या विश्वब्रह्मांडावरती मला सत्ता पाहिजे आहे, हा सगळा. आता बघा, इंद्र ह्या देवता आहेत, का नष्ट होतात? देवताच आहे, पण त्या देवतेला काय वाटतं की सगळ्यांचं राज्य मी चालवावं, सगळ्यांचं आधिपत्य माझ्याकडे असावं, सगळा मान मला मिळावा. तसंच पृथ्वी तलावरती त्या सगळ्या राजकारणाची सत्ता बघा, सत्तेची स्पर्धा बघा, व्यवहारामध्ये पैसे मिळवताना माणसात असलेली स्पर्धा बघा. या सगळ्या स्पर्धा जर आपण पाहत चाललो तर आपल्या असं एक नक्की लक्षात येतं की मनुष्याचा जो स्वार्थ आहे, आत्मकेंद्रितपण आहे, ते त्याला दुःखाला कारणीभूत होणार आहे. का दुःखाला कारणीभूत होतं? कारण ही जी आसक्ती आहे, आपल्याकडे पतंजलींचं एक योगसूत्र आहे, सुखानुशयी रागा, असं जिथे राग म्हणजे आसक्ती, ती आम्हाला जी वाटते की आम्ही आसक्त झालो की आम्हाला हे पाहिजे आहे, त्यात माझं सुख आहे. आणि दुःखानुषयी विषय आहे की आम्ही त्या विषयांच्या ठिकाणी जेव्हा अडकतो त्यावेळी ही जी आसक्ती आहे ती आम्हाला सुख देण्याच्या ऐवजी आम्हाला दुःखच देते. आणि त्यामुळे हा जो सुखाची प्राप्ती करून देणारे हे विषय आम्हाला हवेसे वाटतात, पण त्याचा जितका लोभ करावा तितके ते विषय आम्हाला दुःखदायी ठरतात. समर्थ म्हणतात हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांना जे सगळं शिकवायचं आहे आपल्याला पुन्हा पुन्हा ते एवढंच शिकवायचं आहे. आणि ते म्हणतात की हे सगळं सोडा, त्याच्यावरची आसक्ती सोडा आणि आपल्या ठिकाणी आपण त्यापासून दूर व्हा. दूर व्हा म्हणजे प्रपंच सोडा,
वैभव सोडा असं नाही सांगत. एवढंच म्हणतात आसक्ती ठेवू नका, त्याचा लोभ धरू नका. लोभाने मनुष्य जे वर्तन करतो ते वर्तन होता कामा नये. त्या वैभवाचा उपभोग घ्यायला अडचण कोणालाच नाही आहे, कारण ईश्वरानेच ते आम्हाला दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला जे वैभव दिले ते वैभव आम्ही नाकारण्याचं काही कारण नाही आहे. जे वैभव त्यांनी दिलं आहे त्या वैभवाचा उपभोग घेणं आमच्या हातात आहे. पण त्या वैभवाचा उपभोग मी एकटाच घेईन आणि कोणाला घेऊ देणार नाही. सुख मला एकट्यालाच मिळावं, आणखी कोणाला मिळू नये, ही जी भावना आत्मकेंद्रित आहे ती भावना सोडा, एवढंच त्याच्या मागे म्हणणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात विवेक करा. आणि हा विवेक कसा होतो मग, की ज्याला आम्ही सुख सुख म्हणतो ते सुख केव्हा तरी संपणारच आहे. रोज पुरणाची पोळी खूप आवडते म्हणून रोज करून खाल्ली तर 1 महिनाभर खाईल एखादा आवड आहे म्हणून, दुसरा 6 महिने खाईल, पण त्यानंतर म्हणेल बाबा आता साधी पोळी खातो, आता कंटाळा आला. म्हणजे ह्या सगळ्या उपभोगांच्या मध्ये कुठेतरी मर्यादा आहे, कुठेतरी ते संपणार आहे. रोज उपभोग घेऊ. आपल्याला ययातीची पण कथा माहिती आहे की ज्याच्याकरता त्या उपभोगवादी येतो पक्का, म्हणजे आजकालचा कुणी उपभोगवादी जो आहे त्याच्यापेक्षा तो अधिक उपभोगवादी आहे. त्यामुळे त्याचं उदाहरण आपल्याला सगळ्यात पुढे ठेवता येईल की त्याच्यासारख्याला सुद्धा ज्यांनी आपल्या मुलाचं सुद्धा तारुण्य मागून घेतलं, तो ययातीसुद्धा पुढे म्हणतो की हे जे भोग आहेत हे केव्हा तरी कंटाळा आणणारेच आहे. म्हणजे पुन्हा त्याला त्याची मर्यादा आहे, त्याची गोडी अवीट नाही आहे. आम्ही म्हणतो व्यवहारात त्याची गोडी अवीट आहे, पण ती केव्हा तरी त्याचा वीट आणणारी आहे. आणि म्हणून त्याचा मर्यादित उपभोग घेणं, म्हणून उपनिषदांनी म्हटलंय तेन त्यक्तेन भुंजिता, त्याचा त्यागपूर्वक उपभोग घे. जेव्हा सगळ्यांना देऊन उपभोग घेतला, जेव्हा मर्यादित उपभोग घेतला, तेव्हा त्या उपभोगाला अर्थ आहे. आता आंबे आले, सकाळी उठल्यापासून फक्त आंबाच खात राहिलो तर 4 दिवसांनी आपल्या पोटाची काही गती बरी नाही, तर तो किती दिवस सोसेल. एखाद्याला 4 दिवस, एखाद्याला 15 दिवस, एखाद्याला महिनाभर, एखाद्याला 2 महिनेही खाता येईल आणि 2 महिन्यानंतर त्याची उष्णता बाहेर पडेल की अंगावर गळवं यायला लागेल. तर काय होईल सांगता येत नाही. कारण शेवटी त्याचे जे परिणाम आहेत अतिरिक्त खाण्याचे, अतिरिक्त उपभोगाचे, माणसाला भोगल्याशिवाय राहता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की काय करावा, तर विवेक करावा. विवेक करावा याचा अर्थ सारासार विचार करावा की कशाचा किती उपभोग घ्यावा, कशामध्ये आपण किती गुंतावं, कशामध्ये आपण किती रस घ्यावा. ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवायच्यात. आपले पैसे जमवून ठेवायचे म्हणजे किती जमवून ठेवायचे. आपल्या आयुष्यात आपण काही न करता ते जमवून ठेवलेल्या पैशाचा आपल्या पश्चात काय उपयोग आहे. या सगळ्याचा विचार माणसाने योग्य प्रकाराने करावा, कशाचाही त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे की होता विवेके संहार, त्यांचं म्हणणं नैसर्गिक संहार जे होतील ते होतील. संहार म्हणजे नाश, नैसर्गिक नाश होईल तो होईल, पण विवेकाने नाश आम्हीच करावा. नैसर्गिक नाशाची का वाट बघावी की आम्हाला मृत्यू येईल, देह पडेल, पुन्हा दुसरा जन्म येईल, पुन्हा देह पडेल, पुन्हा जन्म येईल, पुन्हा देह पडेल. त्यापेक्षा हे सगळं टाकावं ते नैसर्गिक आम्हीच विवेकानेच टाकावं. त्या ब्रह्मांडाच्या एकूण व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये जे घडणार आहे त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जे घडवायचं आहे ते आम्ही आमच्या नियंत्रणात ठेवावं. हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. होता विवेके संहार, तेथे निवडे सारासार. विवेके संहार करायचा तर काय करावं लागेल, सार असार निवडावं लागेल. सार म्हणजे शाश्वत काय आहे, असार म्हणजे अशाश्वत काय आहे, याचा विचार आम्हाला करावा लागेल. आपला आपणाशी विचार ठाई पडेल. आपल्याला आपल्याच ठिकाणी विचार केला पाहिजे. दुसऱ्याच्या विचाराने आपण नाही चालू शकत, दुसऱ्याच्या विचाराने आपण नाही बदलू शकत. आपण आपल्यालाच बदलावं लागतं. आणि म्हणून भगवद्गीताकार म्हणतात गुरुनी शिष्याला पुष्कळ उपदेश केला. भगवंतानी आम्हाला वेळोवेळी विचार करायला लावण्यासारखी परिस्थिती निर्माण केली. सुखाची पण करतो तो, काही दुःख येऊनच आम्हाला त्याची आठवण देतो असं नाही.
खूप सुख मिळालं, खूप यश मिळालं, तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की हे यश ईश्वराने का दिलं आपल्याला, असं आपण काय केलं होतं की ज्याच्यामुळे जे इतरांना मिळत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी देवाने आपल्याला दिलं, असं आपण काय पुण्य केलं होतं की ज्या पुण्यामुळे हे आम्हाला मिळालं. म्हणजे शेवटी त्याची काहीतरी कृपाच आहे की या जन्मामध्ये त्यांनी आम्हाला जे भोगण्याकरता दिलेलं आहे ते इतकं उत्तम दिलं आहे. म्हणजे आपण काय पाप केलंच नसेल का, आपणही पाप केलंच असेल, आपल्याहीकडनं काही वाईट घडलंच असेल, पण या जन्माला येताना त्यांनी आम्हाला सगळं चांगलं दिलं. या जन्माला येताना त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीची अनुकूलता दिली. यातून पण विवेक आहे. आणि दुःख झालं तर त्यातूनही विवेक आहे की बाबा हे दुःख होतं, त्या दुःखाची कारणं काय. एक तर माझ्या कर्माचं फल आहे की जे मला या जन्मात त्यांनी भोगायला दिलेलं आहे. याचे अर्थ दोन आहेत. एक अर्थ असा आहे की जे शिल्लक आहे ते खूप चांगलं कर्म आहे, म्हणून देव म्हणतोय की या जन्मात जे वाईट आहे ते भोगून संपवून टाक, म्हणजे मग पुढे सगळं चांगलंच उपभोग. दुसरा अर्थ असा आहे की हे आत्ता जे काही मला वाईट वाटतं आहे त्याच्यापेक्षा आणखीन कितीतरी वाईट केलेलं असलं पाहिजे. त्यातलं हे आत्ता भोगायला दिलं आहे हे खूप वाईट आहे का त्याच्यापेक्षा कमी वाईट आहे माहीत नाही, पण त्यांनी जे काही भोगायला दिलं आहे ते भोगून संपवलं पाहिजे. आणि याच्या मागे आम्हाला विवेकच करायला पाहिजे. विवेकाचा अर्थ विचार, योग्य विचार की यातलं काय टिकणार आहे. यातलं एकच टिकणार आहे की जे काही भोगायला आलं आहे त्याच्यामध्ये चांगलं कर्म करून पुढे जाणे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या हातामध्ये राहत नाही. म्हणून ते म्हणतात आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेली या निर्गुण आत्मास्वय. आपण आपल्या ठिकाणी जर विचार केला, सुरुवातीला ते म्हणतातच की आपण कल्पिले मी पण, की आम्ही आमच्या ठिकाणी माझेपणाची हीच कल्पना करतो. म्हणजे मीच्या प्रथमेपासून संबोधनापर्यंत सगळ्या विभक्ती आमच्याकडे चालत असतात की मी माझं मला चालू आहे. आणि म्हणाले आपल्या ठिकाणी ही कल्पना आहेच, आमच्या ठिकाणी कल्पना आहे. आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण. पण मी कशाला म्हणतो याचा जर विचार आपण करायला लागलो तर आपल्यालाच कळतं की अरे मी कशाला मी म्हणतो, त्यातलं मी नाही. आणि म्हणून ते आत्मषटकामध्ये जसं म्हटलंय की मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, 5 माझी ज्ञानेंद्रिय नाहीत, माझी कर्मेंद्रिय नाहीत, माझं कोणतं नातं नाही, माझं गोतं नाही, कोण गुरु नाही, कोण शिष्य नाही, कोण अन्न नाही, जे भोज्य भोजन भोगता म्हणजे जगातली जी त्रिपुटी आहे की जो उपभोक्तावाद आहे की खा प्या मजा करा, ह्या सगळ्याची गरज काय, असा जरी विचार केला तरीसुद्धा कळतं की ह्यातलंही काही नाही. कारण एक दिवस जर असा अचानक उगवला की कालपर्यंत खाता पिता मनुष्य आज त्याला खाता येईन असं झालं आणि त्रास सुरू झाला, तो म्हणतो कालपर्यंत बरा होतो आज खाता येत नाही, म्हणजे माझी देहावर सत्ता नाही आणि माझी उपभोगावर पण सत्ता नाही, या दोन्ही गोष्टी नाही. मग ते म्हणतात एकदा माझ्या मीपणाची कल्पना मी सुरू केली की माझ्या मीपणाच्या कल्पनेमध्ये जसा मी विचार करत पुढे जातो तसं त्यातलं मी पण काही शिल्लक राहत नाही. मी पण शोधिता नुरे जाण, ते राहतच नाही. मी पण गेल्यावर काय राहतं, निर्गुण आत्मास्वय. आता समर्थांना तत्वज्ञान सांगायचं, त्यामुळे ते त्यांचा परमात्मा जो आहे तो निर्गुण परमात्मा हे त्याचं अंतिम स्वरूप त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सगुण परमात्मा हे अंतिम स्वरूप नाही असं म्हणून आपण गेल्या वेळी बघितलं की निर्गुण परमात्मा हे अंतिम स्वरूप. मग आता मी पण गेली या निर्गुण आत्मास्वयी झाली या तत्वाचे निरसन. निरसन म्हणजे निरसन, तत्वाचं निरसन झालं. तत्वाचं म्हणजे पंचमहाभूतांचं, पंचमहाभूतांचं म्हणजे पंचतन्मात्रांचं, पंचतन्मात्रांचं म्हणजे त्रिगुणांचं. काय अर्थ घ्यायचा असेल, ज्या अर्थाने आपल्याला सोडवायचं आहे त्या अर्थाने आपण सोडवायचं. सत्व रज तम 3 गुण आहे, हे स्वतत्वच आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश तत्वच आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म घ्यायचं तन्मात्रा तत्वच आहे. या सगळ्याचा निराश केला, पंचमहाभूतांच्या पातळीवर निराश केला तरी चालतं, पंचतन्मात्राच्या पातळीवर निराश केला तरी चालतं. पंचमहाभूतांच्या पातळीवर निराश केला म्हणजे आपलं देहच राहत नाही, तो पांचभौतिक.
ज्ञानेंद्रियांच्या पातळीवरती निराश केला तर शब्द स्पर्श रूप रसगंध आज कानाला ऐकू येतंय, माहिती नाही 5 वर्षांनी ऐकू येईल की नाही. आज डोळ्याला दिसतंय, माहिती नाही कुणाला कॅटरॅक्ट डेव्हलप होईल की नाही. आज जिभेला चव आहे, माहिती नाही उद्या जिभेला चव लागेल की नाही. सगळं आहे. म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या सगळ्या पातळीवर जर पाहिलं तर हे काही माझं नाही, या कशावरही माझं नियंत्रण नाही. असं जर तत्वाचं निरसन झालं तर लक्षात काय येतं किंवा उरतं काय, तर मी म्हणजे तो निर्गुण आत्मा एवढंच उरतं. त्याच्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तोची आपण का दाखवावे मी पण तत्वनिर्शना उपरी. आता प्रश्न आपल्याला केला आहे. म्हणाले आता जर असा तत्वाचा झाडा, त्यांचा आवडता शब्द आहे, तत्वाचा झाडा जर केला आणि म्हणजे त्या तत्वाने आम्ही सगळं निरसन करत गेलो, एक एक टाकत गेलो, सोडलं, तर आता काय उरलं? निर्गुण परब्रह्मच उरलं. मग जर निर्गुण परब्रह्मच उरलं तर आता मी कशा करता म्हणायचं? म्हणजे हे कोणाला सांगितलं? जो चांगला श्रोता आहे की जो हे तत्वज्ञानाचं श्रवण करतो आहे त्याला, आणि जो तत्वज्ञानाकरता बोलतो आहे त्याला. कारण हे सगळं बोलल्यानंतर आता प्रवचनकार एवढं बोलला आणि श्रोत्यांनी एवढं ऐकलं. समर्थांचं आता श्रोत्यांना आणि प्रवचनकाराला एक सवाल आहे की हे सगळं ऐकलं, हे सगळं श्रोते म्हणाले हो आम्हाला समजलं. प्रवचनकार तर म्हटलंच पाहिजे मला समजलं, नाही तर तो सांगायला कशाला उभा राहिला. म्हणजे त्यांनी म्हटलं पाहिजे आम्हाला समजलं. मग समजलं तर मी पण कशाला राहिलं? म्हणजे समर्थांच्या दृष्टीने सगळे प्रश्न फार सोपे, त्यांच्या दृष्टीने अवघड नाहीच एक प्रश्न. म्हणजे कळलं म्हणता मग राहतं कसं? सगळा प्रॉब्लेम आमचा तिथेच आहे, राहतं सगळं तिथल्या तिथेच. ऐकलं म्हणून काय झालं आणि सांगितलं म्हणून काय झालं? समर्थ म्हणतात तसं नाही आहे. जर आता एकदा ऐकलं तुम्हाला कळलं तर आता काय राहिलं? आता म्हणून म्हणतात की का दाखवावे मी पण तत्वनिर्शना उपरी. आता मी पण का दाखवावं? आता का दर्शवावं? मी पण का म्हणावं? आता एकदा तत्वाचा झाडा कसा करावा कळलं किंवा तत्वाचं निरसन तुमच्याकडून झालं, आता मी पण कशा करता? म्हणजे तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले. म्हणजे त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे कशा करता तुम्हाला साधन करण्याची गरज आहे. एवढा विचार करा, सोडून द्या, तुमच्या ठिकाणी काही शिल्लक राहणार नाही असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणाले तरी निर्गुण सहजची उरले. स्वाभाविक आहे, स्वाभाविकपणे राहिलंय. सोहम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. आता अनुभूती सांगतात. 2 ओव्यांमध्ये त्यांनी सगळा विषय मांडला. 2 ओव्यांच्या मध्ये काय म्हणाले ते पहिल्यांदा सगळं जे असार आहे ते टाकून द्या. ते टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे व्यतिरेकामध्ये तुम्हाला समजेल की काय शिल्लक राहतं. तर शिल्लक फक्त निर्गुण परब्रह्मच राहतं. जर निर्गुण परब्रह्मच शिल्लक राहिलं तर त्याच्यामध्ये मी नावाचा दुसरा कोण आला? म्हणजे तिथे मीला कुठे जागा नाही आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आता म्हणतात आता नक्की झालं, आता त्यातला मी पण आपण म्हणू हो हो माझा आता मी पण असता कामा नाही असं आपण समर्थांना एकदा हो म्हटलं की समर्थ पुढची ओळ सांगतात. तत्वामध्ये मी पण गेलं ना, तुम्ही म्हणता ना बरोबर आहे, तत्वामध्ये गेलं. मग आता स्वाभाविकरित्या जर निर्गुणच उरलं तर त्याचा अनुभव तुम्हाला काय आला पाहिजे? 6 अहम सोहम एवढाच अनुभव आला पाहिजे. तो मी आहे, बाकी काहीच नाही आहे. मी म्हणजे काहीच नाही हा अनुभव आला पाहिजे. प्रत्यय आले आत्मनिवेदन. ते म्हणतात ह्या भक्तीमध्ये सूत्र सोडत नाही. अगदी दासबोधाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीत दासबोधामध्ये काय आहे, इथे भक्तीचं निरूपण केलं आहे असं त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की हा गुरु शिष्याचा संवाद आहे. एथ बोलीला विशद भक्ती मार्ग. इथे भक्तीचा मार्ग विशद करून सांगितलेला आहे. आता भक्ती मार्गातली शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन. ते म्हणाले शेवटी काय उरणार आहे? तत्वाचं निरसन झालं आत्मनिवेदन, भक्तीच फक्त उरणार. यालाच आत्मनिवेदन म्हणतात की जेव्हा आपल्याला 6 अहम सोहम ही जाणीव आपल्या ठिकाणी येईल. ती जाणीव यायला काही करायला पाहिजे का? समर्थ म्हणतात काहीच करायला नको, नुसता थोडा नीट विचार करा बस झालं. असं समर्थांच्या दृष्टीने सगळं सोपं आहे, गणित एकदम सोपी आहे. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता. असं आत्मनिवेदन झालं की देव आणि भक्त यांचं ऐक्य झालंच.
म्हणजे मनुष्य परमेश्वर स्वरूपाला प्राप्त झाला. साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. त्यांची आवडती व्याख्या भक्ताची. विभक्त नव्हे तो भक्त, वास समर्थांनी एवढीच व्याख्या केली. आणि इथे पण तसंच म्हणलंय, साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. विभक्त पण त्यांनी सांडून दिलं, त्याबरोबर तो भक्त झाला. म्हणजे आपल्याला गणित किती सोपी करून टाकली आहेत बघा, एकदम सोपं. लहान मुलं जसं चॉकलेट हातात घेऊन गणित करतात, ते टी व्हीवरची जाहिरात आहे ना, ते 3 पैसे उरले आणि मम्मा मी 3 चॉकलेट्स आणली, एक मी खाल्लं, एक तिला दिलं आणि एक उरलं, विषय संपला. तसं समर्थांचं ती इतकं, जसं छोटी मुलगी सोपं गणित सांगते तसं सोपं गणित आहे समर्थांचं. समर्थ म्हणतात काही नाही, आता काय राहिलं, काही राहिलं नाही, सगळं सोपं झालं. निर्गुणासी नाही जन्ममरण. त्या निर्गुण तत्वाला कुठलं आलंय जन्ममरण? निर्गुणासी नाही पाप पुण्य. आता कुणाला नाही? त्या परब्रह्माला नाही का? नाही, आम्हाला नाही. जो निर्गुण भावाला प्राप्त झाला, जो भक्त विभक्त पण सांडून त्या निर्गुणाशी एकरूप झाला, आता त्याला पाप नाही, पुण्य नाही, जन्म नाही, मरण नाही. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. निर्गुणाच्या ठिकाणी अनन्यता प्राप्त झाल्यामुळे तो त्याच्या ठिकाणी मुक्त झालेला आहे. तत्वी वेटाळून घेतला. आता दुसरा प्राणी आमच्यासारखा, की तत्वामध्ये जो वेटाळून त्याला गुंडाळून पडलेला आहे, तत्वाला आलिंगन देऊ नये, त्याला घट्ट मिठी मारू नये. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशये गुंडाळला. आता दुसरा त्याच्यातला दोष आहे. एक आसक्ती हा दोष आहे आणि दुसरा संशय हा दोष आहे, की तो संशयाने पुन्हा अडकलाय. प्राणी संशये गुंडाळला, आपणासी आपण भुलला कोहम म्हणे. आपण आपल्याच ठिकाणी आपल्याला भुललो. म्हणजे आपल्याला वाटतं किती चांगली परिस्थिती आहे, किती चांगलं घर आहे, किती चांगलं दार आहे, देवाने आपल्याला किती हे दिलं, देवाने आपल्याला किती ते दिलं. या सगळ्याचा उपभोग आपण घ्यावा, या सगळ्याचा आनंद वाटावा, इथपर्यंत काही अडचण नाही आहे. अडचण कुठे आहे? की हे सगळं माझं चांगलं आहे, ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याशी गर्विष्ठता आहे, की त्याला माझ्या इतकं नाही आहे. आणि दुसरा माझ्यासमोर आहे ज्याला माझ्यापेक्षा कितीतरी अधिक आहे, त्याचं काय एवढं काही खरं नाही आहे, त्याची वैभव काय, ते काय आपल्यासारखं मिळवलं. लोक म्हणतात ना की कुणाचं वैभव बघितलं आणि आपलं वैभव आहे, माहिती आहे की तो मनुष्य अधिक वैभवशाली आहे, आपल्यापेक्षा 100 ने 1000 पट वैभवशाली. माणूस म्हणतो की छे हो, आमचा ना अगदी हार्डन मनी आहे, आम्ही अगदी कष्टाने मिळवला आणि त्यांना काय बसल्या जागेवर मिळालं. पण नाही, त्याचा पैसा, कारण का त्याच्या इतका माझ्याकडे नाही, हे स्वीकारता येत नाही. आणि ह्याच्यापेक्षा माझ्याकडे आहे म्हणून त्याला अनेक गोष्टी ऐकवणे, की असे बरेच काय काय किस्से असतात, आपण काही ते बोलू नये, पण असे मजेशीर किस्से आपण आपल्या आयुष्यात पाहतो लोकांचे, की कुणाकडे कमी आहे असं वाटल्यानंतर मनुष्य काय वागतो आणि कुणाकडे भरपूर आहे हे पाहिल्यानंतर की असूया त्याला काय काय बोलायला भाग पाडते. कारण ती असूयाच बोलवते त्याला, त्याच्या अंतःकरणामधला मत्सर त्याला बोलवत असतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, आपण आपल्याला भुलून पडलेला आहे तो. तत्वी गुंतला म्हणे कोहम. जेव्हा तो या तत्वात, या पंचमहाभूतात अडकला आहे, तेव्हा मी कोण आहे, मी कोण आहे असा प्रश्न विचारतो. कोहम कोहम असा प्रश्न तो म्हणाले विचारतो. आणि मग विवेके पाहता म्हणे सोहम सोहम. आता जेव्हा तो विवेकाने हे जग पाहतो तेव्हा मात्र तो स्वतःच्या ठिकाणी आपली ओळख सोहम अशी देतो. आणि इथे अनन्य होता अहम सोहम मावळली. पण ईश्वराच्या ठिकाणी आता अनन्याची त्यांची व्याख्या काय आहे समर्थांची? आत्मनिवेदन. म्हणजे हे आत्मनिवेदन म्हणजे सोहमभाव. सोहमभाव म्हणजे निर्गुणाशी एकरूपता. त्या निर्गुणाशी एकरूपता प्राप्त झाल्यानंतर मात्र त्याच्याकडे कोहम पण राहत नाही आणि सोहम पण राहत नाही. तो या दोन्हीपैकी काहीच म्हणत नाही. आणि म्हणून गुरोस्तु मौनम व्याख्यानम जे म्हटलंय ना, की मौन ही स्थिती आहे. काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल तो काहीच बोलत नाही. तो सोहमही म्हणत नाही, अहमही म्हणत नाही, कोहमही म्हणत नाही. म्हणजे अनन्य होता अहम सोहम मावळली. कारण मी हा अधिक कोहम हा प्रश्न सुटला, त्यांनी तो सोडवला. कसा? तर जो तत्वात अडकून पडलाय तो कोहम कोहम म्हणतो. दुसरी जातकुळी अहंकारात अडकणाऱ्याची सांगितली, तो अहम अहम म्हणतो. आता जो त्यातून पण सुटला तो सोहम सोहम म्हणतो.
आणि जो ह्या सोहममधून पण सुटला तो काहीच म्हणत नाही, तो ह्या सगळ्यातनंच बाहेर पडलेला आहे. म्हणून या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत. म्हणून संत कसे आहेत ते ना सोहम आहेत, ना कोहम आहेत, ना अहम आहेत, या सगळ्याच्या पलीकडे आहेत ते संत आहेत. तेची स्वरूप संत. देही असोनी देहातीत जाणी जैसा. ते देहात असूनही देहाच्या पलीकडे आहेत. म्हणून संतांकरता वापरलेला एक शब्द आहे विदेही. म्हणजे विदेही संत. विदेही म्हणजे देहात आहेत आणि विदेही काय म्हणतो त्याचा अर्थ एकच आहे, देहात असून सुद्धा जे देहातीत आहेत त्यांना विदेही संत असं म्हटलं जातं. अनन्य होता अहम सोहम मावळले, आता देही असोनी देहातीत जाणी जैसा. संदेह वृत्ती ते न भंगे, म्हणून बोलिलेची बोलावे लागे. आता हे का सांगतात? पहिल्यांदा सगळं किती सोपं आहे हे गणित सांगितलं. त्या सोप्यातले आता अडथळे कोणते आहेत ते दोन सांगितले. ते दोन अडथळे सांगताना त्यांनी सांगितलं, एक तर या पंचमहाभूतामध्ये म्हणजे या मायेमध्ये हा गुरफटून गेला, हा पहिला अडथळा. आणि दुसरा अडथळा संशय सुटत नाही. संशय काय? बरं ठीक आहे, आम्ही हे सगळं सोडलं, आम्ही आमच्या मनामध्ये चांगलंच वागायचं असं ठरवलं, आम्ही आमच्या मनामध्ये पाप कुठल्याही प्रकारे आणायचं नाही असं ठरवलं. माणूस म्हणतो हे आम्ही ठरवलं ठीक झालं, जग असं वागणार आहे का आमच्याशी? जग मात्र लबाडीनीच वागणार आहे. मग आम्हाला नको का त्यांच्याशी लबाडीने? जशाच तसंच वागलं पाहिजे. ते समर्थांनाच मी शिकवतील की समर्थ तुम्हीच सांगितलं आहे की म्हणजे उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. चला जशाला तसं वागावं हे तुम्ही सांगितलेलं असताना आम्हीच काय म्हणून चांगलं वागायचं? म्हणजे संशयाच्या जागा ज्या आहेत त्यांनी सांगितलं की मनुष्य काय आहे, तत्त्वज्ञानाचा उपदेश दोन स्तरावर असतो. एक सामाजिक पातळीवर आहे आणि एक वैयक्तिक पातळीवर आहे. जो सामाजिक पातळीवरचा उपदेश आहे तो उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, तो सामाजिक पातळीवरचा आहे. वैयक्तिक पातळीवर म्हणजे अगदी एक सामान्य विधान करायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की आमच्या धर्मावरती कोणी आघात केले, आमच्या समाज जीवनावर, आमच्या संस्कृतीवर, आमच्या तत्त्वज्ञानावर, आमच्या निष्ठांवर, आमच्या उद्दिष्टांवर किंवा आमची जी ध्येय आहेत जी आम्ही चांगली स्वीकारली आहेत त्या सगळ्यावर जर कुणी आघात केला वैयक्तिक पातळीवरती, त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला जे वाटतं ते बरोबर नाही, तुम्ही काय सांगता, तुम्ही काहीतरी तिसरंच बोलता. कोणाच्याबद्दल आपण धरूया, ज्या माणसाची सगळ्यात जास्त उपेक्षा झाली ते रघुनाथराव कर्वे, की ज्यांनी काळाच्या फार पूर्वी कुटुंब नियोजनाचा विचार समाजापुढे मांडला. आणि त्या माणसाची जितकी विटंबना झाली, त्या माणसाला जितकी उपेक्षा सोसावी लागली, त्या माणसाला समाज जीवनामध्ये जितका त्रास झाला तितका क्वचित कोणाला झाला असेल. आणि त्यांचं चरित्रसुद्धा मोठं कठीण आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे जे म्हणून त्यांनी अवलंबलं त्या प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना ते त्रास. कर्व्यांना काय कमी झालं? त्यांच्या वडिलांनाही तितकाच त्रास झालेला आहे, धोंडो केशव कर्व्यांना सुद्धा, की स्त्रियांना आधार देण्याकरता म्हणून जेव्हा त्यांनी आश्रम काढावा, मग आता त्यांना जर विवाह करायचा तर एखाद्या देखण्या स्त्रीशी विवाह केला तर लोक म्हणतील बराच आहे, आश्रम काढतो आणि चांगलीशी म्हणजे स्त्री बघून आपली पत्नी करून घेतो. त्यांनी अत्यंत कुरूप बाईशी लग्न केलं. त्यांनी सांगितलं असं कोणी म्हणायलाच नको की ज्या गतधवा आहेत, ज्या कुरूप आहेत, की ज्यांच्याबद्दल कुणालाही आकर्षण वाटून विवाह करावा असं वाटणारच नाही, अशा स्त्रीशी विवाह केला. आता अशा स्त्रीशी विवाह केला तर खेडेगावात कोण विचारतंय त्यांना? पण जेव्हा त्यांना त्यांच्या आईवडिलांना वाटलं काय माझा मुलगा, त्याचं लग्न झालं आहे, मी ऐकते हो, म्हणजे वडिलांना वाटतं, आईलाही वाटतं की आम्ही हे सगळं ऐकतो आहोत, पण आमची सून कोण आहे, आमचा मुलगा कोण आहे, आम्हाला काही कळायला मार्ग नाही. खेडेगावात जायचं कसं? कारण हा जर मुलगा खेडेगावात आपल्या आईवडिलांच्याकडे आला तर त्या मुलाला वाळच आहे आणि आईवडिलांना पण वाळ आहे, कारण त्याला लोक येऊ देणार नाहीत. आणि हा आईवडिलांच्या घरी गेल्यावर लोक आईवडिलांना समाजात स्वीकारणार नाहीत. तर त्यांची एक अशीच बहीण असते जिला वैधव्य आलेलं असतं. हे कळवल्यानंतर ती बहीण त्यांच्या शेतातल्या गोठ्यामध्ये अन्नाची परात एका टोपलीमध्ये अन्न ठेवून झाकून ते अन्न येते. आणि यांनी आपल्या वडिलांना कळवलेलं असतं की दोन रस्ते असतात, एक खालचा रस्ता आणि एक वरचा रस्ता. त्यांचं घर त्या खालच्या रस्त्यावर असतं
तर आई वडील आपल्या घराच्या, त्यांनी सांगितलेलं असतं माझी गाडी 12 वाजता येणार आहे, मी 12 वाजता उतरेन, त्या वरच्या रस्त्यावरून मी चालत जाईन, तेव्हा तुम्ही मला बघा. म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाला बघायचं आहे. तर मुलगा त्या रस्त्यावरून जात असताना आईवडिलांनी तिथून आई मुलाला सुनेला पाहिलेलं आहे. ते पुन्हा गुपचूप त्या शेतावरच्या घरात गेले, तिथं ते काही जेवले बिचारे आणि तसेच तिथून परस्पर निघून गेले. गावाला काही कळलं का न कळलं आपल्याला माहीत नाही, पण जितकं आईवडिलांशी संपर्क न ठेवता करता आलं. म्हणजे समाजामध्ये सामाजिक पातळीवरचा विषय वेगळा आहे. सांगायचा हेतू असा की समाजामध्ये ज्या गोष्टी मान्य होतात किंवा होत नाही ते वेगळं आहे आणि वैयक्तिक पातळीवर वेगळं आहे. आता वैयक्तिक पातळीवर सगळी उपेक्षाच आली. म्हणजे धोंडो केशव कर्व्यांना उपेक्षा आली, पुढे रघुनाथ धोंडो कर्व्यांना उपेक्षा आली. पण ते म्हणाले आम्हाला वैयक्तिक पातळीवर लोकांनी कितीही छळो, पण आम्हाला जे योग्य वाटतं, आज समाजामध्ये जे केलं पाहिजे असं वाटतं ते आम्ही करणार आणि वैयक्तिक पातळीवरती आम्ही होईल तो अन्याय सहन करणार. म्हणजे त्यांनी समाजाने जो अन्याय केला तो सोसला आणि तो सोसून त्यांना जी सुधारणा करणं योग्य आहे असं त्यांच्या सत्सद्विवेक बुद्धीला वाटलं, ते त्यांनी केलं. तर आपलं तत्त्वज्ञान असं सांगतं की वैयक्तिक पातळीवरती मनुष्याने टोकाचं सहनशील असावं वैयक्तिक पातळीवर, आणि सामाजिक पातळीवरती एकही विपरीत गोष्ट माणसाने सहन करू नये. की आपल्या समाजाला त्रासदायक ठरणारी कोणती गोष्ट घडत असेल तर ती अजिबात सहन करू नये. आता काय आहे आमच्या त्या कसाब करता जे चाललं आहे ते काही त्याला अर्थ आहे का? की अमेरिकन आम्हाला धमक्या घालतात की तुम्ही जर आमच्या अतिरेक्यांच्याबद्दल जर जास्त काही कराल तर आम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये दहशतवादाने घरं पेटवून देऊ, बॉम्ब स्फोट घडवून आणू. हे सगळं आम्हाला, अमेरिकेला काहीतरी सांगा ना. ते तर तुमच्याकडे आले, त्यांना जे करायचं ते केलं, त्याला मारायचं ते मारलं आणि अजूनही ज्या चौकशा करायच्या आहेत त्या करतायत आणि धमक्या आम्हाला दाखवत आहेत का? कारण आम्ही ऐकून घेतो. म्हणजे आमच्याकडे ही सहनशीलता राष्ट्रीय पातळीवर आहे, सामाजिक पातळीवर. कसले सहिष्णू हे आहे की नाही? त्याला कसली सहिष्णुता? आपल्यापुरतं सहिष्णू असावं. आणि त्याचे काय लाभ आहेत? आपण वैयक्तिक पातळीवर सहिष्णू असण्याचे ही आपली तपश्चर्या आहे, ते तप आहे. मनुष्याच्या ठिकाणी संयमाने माणसाला काही नुकसान होत नाही, माणसाला कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही. फक्त एकच आहे, वैचारिक भूमिका मात्र स्पष्ट असली पाहिजे. आपली मानसिकता मात्र योग्य असली पाहिजे. योग्य मानसिकतेमध्ये जे जे सोसावं लागेल ते सोसलं तर मनोबळ वाढत जातं, मनोबळ कमी होत नाही. पण मनाची धारणा जर चुकीची असेल आणि जर सोसायची वेळ आली तर त्या माणसाची ससे होलपट होऊन जाते. त्याचं त्यालाच उलगडत नाही की आता आपण आपलं आयुष्य कसं उभं ठेवावं आणि कोलमडून जातो मनुष्य, आतून खचून जातो मनुष्य. आणि त्यामुळे वैयक्तिक पातळीवरती श्रेष्ठ लोकांना सुद्धा पुष्कळ सोसावं लागलं. ज्ञानेश्वर माऊलींना सोसावं लागलं, तुकाराम महाराजांना सोसावं लागलं, नामदेवांना सोसावं लागलं. नामदेवांची बायको तो रोज देवाशी भांडत होती, की एक दिवस तिने सोडला नाही की विठ्ठलाशी भांडली नाही. वैयक्तिक पातळीवर जे पडेल ते सोसावं, सामाजिक पातळीवरती थोडाही अन्याय सोसू नये. तो समाज रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की ही जी संदेह वृत्ती आहे की आम्हाला सगळ्या बाबतीत आम्ही साशंक, आमच्या पुढे प्रश्न काय? त्या कसाब आरामात इथं रोज बिर्याण्या खातो, तो अगदी सुखाचं राजयोगाचं आयुष्य जगतोय. इथे आम्ही दिवाभितासारखे घाबरून राहतोय की त्यांनी एक म्हटलं की तुमच्यावरती तुमचं हे देऊळ त्या आमचं लक्ष झालेलं आहे, तुमचा तो भाग आता आम्ही बेचिराग करणार आहे, तुमच्या या गावाला धोका आहे की झाले आम्ही घाबरले. अरे तुम्ही बघा ना एकदा हल्ला करून, तुम्ही हल्ला केल्यावर काय होतं बघा. आणि इतक्या सावधपणाने आज अमेरिकेसारखा देश राजकारण असो की आणखीन काही असो, पण आज जेव्हा ते काम करायला उद्युक्त आहेत आणि तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, पाठिंबा देऊ असं म्हणताय. त्यांनी पाठिंबा द्यावा का न द्यावा? पाकिस्तान संपवणं भारताला अवघड आहे? भारताला कधीच अवघड नाही आहे पाकिस्तानला संपवणं. आम्हाला संपवायचंच नाही, हे आमचं राजकारण आहे. आणि दुसरं असं
की बाकीच्या सगळ्या ते जे काय टी व्हीवर त्या सारख्या त्या चर्चा असतात ना, ही सगळी संदेह वृत्ती आहे. म्हणजे मला तर कळतच नाही की टी व्हीचे एवढे लक्षावधी रुपये ते याच्यात का खर्च करतात. कारण बोलणारा मनुष्य कोणताही निष्कर्षाप्रत येऊन बोलत नाही. काही काय बस सेन्सेशनल आहे, बाकी काही नाही. मग तुम्हाला काय वाटतं, मग तुम्हाला काय वाटतं, अरे तुम्हाला काय वाटतं काय, सांगा ना तुमचा निर्णय काय आहे. प्रत्येकाने आपापला निर्णय सांगावा, त्याच्यातून काहीतरी निर्णय घ्यावा. काही नाही, कुठल्याही निर्णयाला निष्कर्षाला यायचं नाही. फक्त एकाने दुसऱ्यावर, दुसऱ्याने तिसऱ्यावर हल्ले करत राहणे. तसंच आहे. ते म्हणतात संदेहवृत्ती ते न भंगे. म्हणाले म्हणून बोलिलेची बोलावी लागेल. म्हणाले कितीही झालं, कितीही सांगितलं, समर्थ म्हणतात मी कितीही सांगत राहिलो तरी सुद्धा तुमच्या अंतःकरणातला ते म्हणतात संदेह जाणार नाही. तुमच्या मनात पुन्हा यायचा तो संशय येईलच. म्हणजे कसं, आता जे आपण पाहिलं लोकांच्याकडे समाजामध्ये तर आपल्या लक्षात येतं की श्रद्धावान माणसं आयुष्यामध्ये तरुण जातात, पण त्यांची निसंशय श्रद्धा असते. ती श्रद्धा आहे म्हणजे आहे, हे होणार म्हणजे होणार, यांनी मला लाभ होणार आहे, होणारच आहे. आपण त्यावेळी बघितलं ना त्या कॅन्सर झालेल्या बाईंची गोष्ट, की तिची एकच थिअरी आहे. ती म्हणते मला जर कॅन्सर झाला याच्या मागे कारण जर माझी मानसिकता आहे की माझं शरीर आरोग्य संपन्नच राहिलं पाहिजे, पण माझ्या मनामध्ये काही विकृती निर्माण झाल्या म्हणून मला हा कॅन्सरसारखा रोग, तो सुद्धा ग्रेड 4 लेवलला गेलेला आहे. तर असा इतका वाढलेला कॅन्सर असताना सुद्धा ती म्हणाली मी माझी मानसिकता अशी सुधारवणार आहे की तो माझा रोग राहताच कामा नये. आणि आश्चर्य वाटेल आपल्याला, ती परदेशातली म्हणून आम्ही विश्वास ठेवला आहे तिच्यावर. त्या बाईचा कॅन्सर पूर्णपणे नष्ट झाला, केवळ तिच्या मानसिक बळावर तिने नष्ट केलं. मी तिचं म्हणणं असं, माझं मनोबल कमी झालं म्हणून जर दुखण्याने माझ्यावरती आघात केला असेल तर मनोबल वाढवल्यानंतर दुखणं दूर गेलं पाहिजे. म्हणजे इथे काय आहे, निसंशय चैतन्यामध्ये राहण्याची प्रवृत्ती. दुसरं काय आहे की संशयरहित राहिलेली आहे. आता सध्या आमचा क्षेत्रज्ञ योगच चालू आहे तिथे, की देह हे क्षेत्र आहे आणि त्याच्या आत राहणारं जे चैतन्य आहे तो त्याचा क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे क्षेत्राला नीट ठेवण्याकरता त्या क्षेत्रज्ञाशीच प्रामाणिक राहायला पाहिजे. ते म्हणतात अशी जर संदेहाची वृत्ती आमच्याकडे नसेल तर काही सांगायची गरजच नाही. ह्या 3च ओव्या पुरे. मला कोहम गेला, माझा अहम गेला, माझा सोहम झाला आणि मी निर्गुणात गेलो, विषय संपला. पण म्हणाले आमचं तसं होत नाही, म्हणून बोलिलेची बोलावे लागेल. मी जे बोललोय आत्तापर्यंत तेच पुन्हा बोलतो. आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे. श्रोत्यांनी आम्हाला क्षमा करावी, कारण आम्ही बोललेलंच पुष्कळ वेळा बोलतो. पण काय करावं म्हणाले, प्रसंगच असा आहे. समर्थांवर तर फार कठीण प्रसंग आहे. बरे दात घासवणी तोंडा धुवावे सांगावं लागतंय समर्थ. आता याच्यापेक्षा काय आहे, कारण ते बिचारे सकाळी उठा दात घासा म्हणून लोकांना सांगतात की किती समाज आळशी असावा, किती समाज घाणेरडा असावा, की त्याला सांगावं लागतं की बरे दात घासवणी तोंडा धुवावे, कळाहीन बा परी कधी नसावे. असं कळाहीन राहू नका, नीटनेटके राहा. म्हणून समर्थ म्हणतात मला क्षमा करा. तुम्हाला असं वाटेल या मनुष्य असा काय करतोय, पुन्हा पुन्हा बोललं तेच का बोलतोय, जे सांगितलंय तेच का सांगतो आहे. आता ते म्हणतात ब्रह्मनिरूपण, ते सुद्धा झालेलं आहे. ते सुद्धा आपण भराभरा घेऊ आणि विषय संपू. कृतयुग 17,28,00,000 सहस्र कालगणना सांगितली. कृतयुगाचा काळ सांगितला, त्रेतायुगाचा काळ सांगितला 12,96,000 द्वापार 8,64,000. आता कलयुग आहे का, कलयुग 4,32,000. चतुर्युगे 43,20,000. ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाचा एक दिवस. हे सगळे झाले, कलियुग संपलं की ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो. मग त्याची रात्र सुरू झाली की आपण मगाशी म्हटलं तसा त्याच्या दिवसाचा तो प्रलय होतो. ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका. अशा ब्रह्मानी जेव्हा 1000 वेळा पाहिलेलं ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटका होते.
एकच घटकेचा काळ आहे. विष्णू सहस्र होता ऐका, पळ एक ईश्वराचे. असा 1000 वेळा विष्णूचा घटका होता. त्यावेळी म्हणाले काय होतं, ईश्वराचं एक पळ होतं. ईश्वर जाये सहस्र वेळ, ते शक्तीचे अर्ध पळ. ऐसी संख्या बोलली सकळ शास्त्रांतरी. थोडा थोडा फरक असेल इकडे तिकडे प्रत्येक शास्त्रामध्ये, पण खूप दीर्घ काळ मानवी जीवनापेक्षा. आपण कल्पना करू शकतो एक ॲमिबाची, तो जन्माला आला की त्याचं विघटन होतं. म्हणजे जन्माला आला की मरण आहे, जन्माला आला की मरण आहे. म्हणजे त्याच्या दृष्टीने आपण म्हणजे अमरच आहोत, कारण 80-90 वर्ष आपण जगतोय. म्हणजे तसंच आहे आपल्या दृष्टीने ह्या सगळ्याला अमरपट्टाच दिलेला आहे. आणि म्हणून म्हणाले ऐशा अनंत शक्ती होती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. ते आपल्या विषयावर आले. म्हणाले हे सगळे काळाने मर्यादित आहेत. परब्रह्माला काही काळाची मर्यादाच नाहीये, तो अखंड आहे. परब्रह्माची कैची स्थिती, परी हे बोला याची रीती, वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. आता ते म्हणाले हे सगळं मी सांगितलं की कृतयुग म्हणजे काय, त्रेतायुग म्हणजे काय, द्वापार युग म्हणजे काय, कलियुग म्हणजे काय. त्याच्यानंतर म्हणाले तुम्हाला सांगत गेलो ब्रह्मदेव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय. ईश्वराच्या पुढे ही प्रकृती, कारण तिची जी अर्धपळ आहे शक्ती, शक्ती म्हणजे प्रकृती, तिचा महात्म्य केवढं आहे, तिचं सामर्थ्य केवढं आहे, सगळं सांगितलं. परब्रह्माविषयी काय सांगायचं आहे म्हणाले, त्याच्याविषयी सांगण्यासारखं काही नाहीच आहे. का, कारण कोणत्याच लक्षणामध्ये त्याला बांधता येत नाही. परब्रह्माची कैची स्थिती, त्याला कोणती स्थिती आहे, त्याला काय काळ बांधू शकतो, त्याला काय स्थळ बांधू शकतं. परी हे बोलावयाची रीती, पण हे आपलं बोलणं आहे. काय बोलणं आहे, वर बोलले ते. परी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. हे परब्रह्माचं वर्णन केलं म्हणाले मी, पण हे काय त्याचं वर्णन आहे आणि त्याचं काय वर्णन होऊ शकतं, होऊ शकत नाही. पण काहीतरी बोलायचं म्हणून बोललोय म्हणाले त्याच्याबद्दल. म्हणून परी हे बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. वेदश्रुती सुद्धा म्हणतात की नेती नेती असा उच्चार वेदश्रुती सुद्धा करतात. 4 सहस्र 600 700 साठी इतुकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असे. म्हणाले आता त्याचा काळ सांगितला. 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योवीण वर्ण संकर होणार आहे. किती लोटली वर्ष, 4 सहस्र 700 साठी इतुकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाची गोष्टी ऐसी असे. झालं ते हे कलियुग आहे. 5000 वर्ष झाली कलियुगाला. आता आपण राहतो ती 5000 वर्ष झालेली आहे. आता पुढची वर्ष राहिलेली आहे, तिथे काय होणार आहे, पहिला वर्णसंकर होणार आहे. कोणताही वर्ण शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून पुढे अन्योवीण वर्णसंकर होणार आहे. ऐसे रचले सचराचर, येथे एकाहुनी एक थोर, पाहता येथीचा विचार अंत न लागे. एक म्हणती शिष्य थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. यदृष्टम तम नष्टम हे श्रुती बोलत असे. आता त्यांनी सांगितलं की कलियुगाची एवढी वर्ष झाली की कलियुग संपणार. हो संपणार म्हणाले, कारण यदृष्टम तद नष्टम, जे डोळ्याला दिसतं ते नष्ट पावतं. म्हणून परमात्म्याचं सगुण रूप जे साक्षात्काराला येतं ते केव्हा तरी डोळ्यासमोरून निघून जाणार आहे. म्हणून ते त्याचं अंतिम रूप नाही. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात त्याचं निर्गुण रूप घ्या, त्याचं निर्गुण रूप विचारात घ्या. आणि आता हे सांगतात की कलियुग जाणार ना, जायलाच पाहिजे. ते म्हणाले केव्हा तरी हे नष्ट झालंच पाहिजे, असं अखंड कसं टिकेल. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता किती मोठ्या मोठ्या गोष्टी बोला म्हणाले. कुणी विष्णूला मोठं म्हटलं, कुणी शंकराला मोठं म्हटलं, कुणी कुणाचं मोठेपण गायलं, म्हणजे शक्ती म्हणजे देवी, तिला कोणी मोठं म्हटलं. ऐसे आपुले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती. आपण जे म्हटलं ना, ब्रह्मांडाचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा त्या प्रलयाच्या वेळी काही शिल्लक राहत नाही. त्यावेळी ह्या सगळ्या देवदेवता सुद्धा वायुरूप होऊन त्या परब्रह्मामध्ये एकरूप होऊन जातात. पण ब्रह्मांड आता चालवायचंच नाही आहे. जे चालवायचं नाही त्याकरता त्यांना राहून काय उपयोग आहे. त्यामुळे त्यांचं राहणं निष्प्रयोजन आहे, म्हणून ते राहत नाहीत.
म्हणून म्हणाले की इथे आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधूविण. प्रत्येकाला आपली उपासना श्रेष्ठ आहे असं वाटतं. आपापसात भांडत बसतात. वैष्णव शैव भांडतात म्हणाले, वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक भांडतात की माझा दत्त संप्रदाय, आमचा शक्ती संप्रदाय, आमचा गणेश संप्रदाय, जैन साधू आहेत, आम्ही वैदिकांशी भांडू, बौद्ध श्रमण आहेत, आमचा वैदिकांवर राग आहे, जैनांचं भांडण बौद्धांशी आहे, बौद्धांचं भांडण जैनांशी आहे. असं आपल्या ठिकाणी सुद्धा इतक्या प्रकारे प्रत्येक संप्रदाय एकमेकांशी भांडत राहिलेला आहे. त्यामुळे म्हणाले प्रत्येकजण माझीच उपासना कशी श्रेष्ठ. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला एक एक काळ बरा येतो, त्या काळात त्याची चलती असते. जसं राजा अशोकाच्या काळामध्ये आणि बौद्ध धर्माचा प्रसार अधिकाधिक झाला, त्या काळामध्ये बौद्ध लोक हे वैदिकांवर कुरघोडी करून होते. वैदिकांना आपला उपासना पंथ टिकवण्याकरता त्यांच्याशी झगडत राहावं लागलं. शंकराचार्यांना जन्म घ्यावा लागला, 3 वेळा भारत भ्रमण करावं लागलं आणि सगळ्या बौद्धांना आणि बौद्ध विचाराला भारताच्या बाहेर त्यांनी काढून ठेवला. तो 1950 साली पुन्हा भारतात आला. तोपर्यंत बौद्ध धर्म भारतात आला नाही. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मबदलाची गोष्ट काढली. त्यावेळी त्यांना त्यांचे गुरु गोपाळ गणेश आगरकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही, म्हणजे त्यांचे कोणाचे गुरु, महात्मा गांधींचे पण आणि आंबेडकरांचे पण. तर आंबेडकरांना म्हणाले धर्मांतर करायचंच असेल, तुम्हाला हिंदू म्हणून राहायचंच नसेल तर बौद्ध म्हणून राहा, पण तुम्ही धर्मांतर करून ख्रिश्चन किंवा मुसलमान होऊ नका. असं म्हटल्यानंतर आपल्या गुरूंचं त्यांनी ऐकलं आणि तोपर्यंत ह्या भारतामध्ये असं विनोदाने आपल्याकडे म्हटलं जातं की उगाळून घालायला सुद्धा औषध म्हणून एखादाही बौद्ध या देशामध्ये शिल्लक नव्हता. पण म्हणाले आंबेडकरांच्या नंतर आता 10 कोटीच्या वर संख्या आहे. तर सांगायचं असं की प्रत्येकजण आपल्या संप्रदायाकरता भांडतो. जैन संप्रदाय तसाच, त्याही संप्रदायामध्ये वास्तविक पाहता वैदिक परंपरेपासून जैन संप्रदाय लांब नाही आहे. फक्त अहिंसा हे तत्त्व त्यांनी अधिक प्रकर्षाने मान्य केलं आहे आणि त्या अहिंसेचा अतिरेक झाला म्हणून वैदिकांनी त्यांच्यावर थोडासा हल्ला केला. पण बौद्ध जसे कडवे झाले संप्रदायामध्ये, जैन पण कडवे झाले. आणि जैनांचे गुरु जिथे गोवर्धन पर्वत आहे, आता आम्ही परवाच पाहून आलो त्यामुळे आमची आठवण आली आहे, त्या गोवर्धन पर्वतावरती आणि एकूण वृंदावन भागामध्ये जी सत्ता वैदिकांची होती ती राहू नये म्हणून त्यांना असं वाटत होतं की हे जैनांच्या ताब्यात यावं आणि जैनांचं मंदिर तिथे बांधलं जावं. तर तिथे या आचार्यांच्यापैकी निंबार्काचार्य तिथे राहत होते. तर त्यांनी गोवर्धन पर्वतावरती एका वृक्षाच्या, कदंब वृक्षच असेल तिथे सगळी लागवड अधिकाधिक कदंबाची, तर एका वृक्षाखाली त्यांनी आपली झोपडी बांधून ते राहत असत. तर तिथे ते जैन साधू आले. ते म्हणाले तुम्ही वादविवाद करा माझ्याशी आणि तत्त्वज्ञानामध्ये जर तुम्ही जिंकलात तर हीच जागा म्हणजे हा गोवर्धन पर्वत हा तुम्हा वैदिकांचा राहील आणि मी जिंकलो तर हा गोवर्धन पर्वत तुम्हाला जैनांना द्यावा लागेल आणि आमचं मंदिर बांधू आणि हे स्थान आमचं होईल, ते तुमचं राहणार नाही. ठीक आहे म्हणाले. त्यांचा वादविवाद 15-20 दिवस चालला होता. 15-20 दिवस ते जैन साधू वाद करत होते आणि नंतर शेवटी निंबार्काचार्य वादात जिंकले आणि जैन साधू वादात हरले. आता हरल्यानंतर निघाले. ते म्हणाले आता मी जातो. तेव्हा निंबार्काचार्य म्हणाले तुम्ही माझ्या घरी आलेला आहात, तुम्ही माझे पाहुणे आहात, तुम्ही भोजन केल्याशिवाय जायचं नाही, कारण तुम्ही केव्हा तरी माझा पाहुणचार घेतला पाहिजे. तर ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे की आम्ही जैन साधू किंवा आम्ही जैन लोकच सूर्यास्तानंतर भोजन करत नाही, मग मी कसं भोजन करणार इथे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही जर भोजन नाही करत सूर्यास्तानंतर तर मी ती व्यवस्था करतो, तुमचं भोजन सूर्यास्तापूर्वी होईल. सूर्य तेव्हाच कलायला लागलेला होता, स्वयंपाक तयार झाला आणि भोजनाची वेळ आली आणि निंबार्काचार्यांनी सांगितलं जेवायला चला. त्यावेळी ते म्हणाले आता सूर्य अस्तांचलाला गेलेला आहे. म्हणाले कुणी सांगितलं सूर्य अस्तांचलाला गेले. त्या वृक्षाकडे पहा म्हणाले जिथे माझं आश्रम आहे, तिची झोपडी बांधून ते राहत होते. त्या वृक्षाच्या आश्रयाने त्यांनी दाखवला तर सूर्य अजून आकाशामध्ये आहे आणि खरा म्हणजे अंधार पडलेलाच होता, पण आकाशात सूर्य दिसू लागला. पुन्हा दिवसासारखं वातावरण निर्माण झालं
आणि ते म्हणाले, आश्चर्य आहे, आपला अधिकार फार मोठा आहे की सूर्य अस्ताचलाला गेलेला असताना सुद्धा पुन्हा तुम्ही मला आकाशावरती क्षितिजामध्ये सूर्याचं दर्शन घडवलं आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये यांनी जेवण केलं. म्हणजे सूर्य अखंड जेवण होईपर्यंत दिसत होता. त्यांचं नाव म्हणजे त्या आचार्यांचं नाव मुळात नियमानंद आहे, पण तो जो वृक्ष आहे ते जिथे त्यांनी झोपडी बांधली आहे तिथे ते ज्या वृक्षाच्या आधाराने त्यांनी सूर्य दाखवला ते कडुनिंबाचं झाड आहे. आणि म्हणून निंबाच्या आश्रयाने दाखवलेला अर्क म्हणजे सूर्य, म्हणून त्या आचार्यांचं नाव निंबार्क असं ठेवलं गेलं. त्यांचं नाव त्या जैन साधूंनी ठेवलेलं आहे निंबार्क असं, की मला दर्शन जे घडवलं तुम्ही त्या सूर्याचं, म्हणजे कुठे लांब असेल तो लिंबाचं झाड, त्याचा आपण नाही का लहान मुलांना चंद्र दाखवत ते मग त्या झाडाच्या फांदीजवळ आहे, तसाच प्रकार. तर सांगण्याचा हेतू असा की त्यांनी इथे सांगितलंय की आपल्या आपल्या उपासनेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाची श्रद्धा जी आहे ती खूप आग्रही असते. साधू निश्चय करीती एक आत्मा सर्वत्र व्यापक, ये रहे अवघेची माईक सचराचर. चित्री लिहिली.